आपण पाहत आहात BV महाराष्ट्र न्यूज, खबरबात महाराष्ट्राची। लोहणेर ग्रामसभेचा ऐतिहासिक निर्णय, गिरणा वाळू उपसा व लिलावाला एकमुखी विरोध। लोहणेर गावाच्या हितासाठी एकजूट दाखवत लोहणेर ग्रामसभेत गिरणा नदीतील वाळू उपसा व प्रस्तावित वाळू लिलावाविरोधात एकमताने ठराव मंजूर करण्यात आले। या निर्णयामुळे ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण आहे। या ग्रामसभेला प्रशासक रेश्मा रमेश महाजन, ग्रामसेवक संदीप खेबडे, मंडळ अधिकारी मनोहर गांगुर्डे, तलाठी विश्वेश्वर राऊत, प्रशासक समितीतील सतीश सोमवंशी, चंद्रकांत शेवाडे, रतिलाल परदेशी, उषा सोनवणे सह रमेश महाजन, समाधान महाजन, योगेश पवार, संजय सोनवणे, गोरख बागुल, पोपट बागुल, चेतन आहेर, मयूर देशमुख, सागर भालेराव, गणेश वाघ आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। गावाच्या पर्यावरणाचे संरक्षण आणि भविष्यातील पाणीसाठा लक्षात घेऊन ग्रामस्थांनी एकमुखी भूमिका घेतली। गेल्या काही दिवसांपासून गिरणा खोऱ्यात सुरू असलेल्या अवैध वाळू उपशाबाबत वारंवार तक्रारी करण्यात येत होत्या, मात्र अपेक्षित कारवाई होत नसल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी होती। दरम्यान वाळू लिलाव प्रक्रियेची चर्चा सुरू झाल्यावर ग्रामस्थांनी अधिक सजग भूमिका घेत तातडीने ग्रामसभा बोलावली। यावेळी प्रशासक रेश्मा महाजन, समिती सदस्यांनीही ग्रामस्थांच्या भावना ओळखून ठाम भूमिका घेतली। देवळा तहसील कार्यालयात निवेदन सादर करून वाळू उपसा तात्काळ थांबविण्याची मागणी करण्यात आली। अखेर आज झालेल्या ग्रामसभेत सर्वानुमते ठराव मंजूर करून गावाच्या हितासाठी एकजूट दाखविण्यात आली। या निर्णयातून लोहणेर ग्रामस्थांनी विकासासोबत पर्यावरण रक्षणाचाही ठाम संदेश दिला। आता या ठरावानंतर प्रशासन कोणती कारवाई करते याकडे सर्वांचे लक्ष लागले। बागलाण वृत्तांतसाठी कार्यकारी संपादक मनोज वैद्य।